आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई ताई अगं तू हे समजा काय करायलीस? दागिने का काढून ठेवायलीस? ताई अगं तू मोठ्या मालकांसमोर आणि मास्तरनी समोर समजा खरं खरं सांगून टाकलंस आणि तू त्यांची माफी मागत होतीस ताई। म्हणजे मला जाता जाता कानावर पडलं। ताई तू हे समजा असं का करायलीस? का नवीन काही प्लॅन शिजतोय का तुझ्या डोसक्यात? हा हेच करत आलोय आपण, कट कारस्थान। पण यापुढे असलं काही करायचं नाही। आम्हाला कळून चुकलंय, आम्ही मोठ्या मालकांशी आणि सुनबाईंशी लई वाईट वागलोय। ताई त्या मास्तरनीनं तुझ्यावर काय करणी बिरणी केली का काय? अगं ती जे म्हणाल ते समजा ऐकायलीस, तू समजा कबूल करायलीस। ताई अगं ती मास्तरीन का नाही, तिला तिच्या नावावर प्रॉपर्टी करून घ्यायची आहे, म्हणून बघ ती कुठल्या थराला गेली बाई। ताई तू तिचं काय बी ऐकू नगस। आणि बघ तिनं का नाही रागाच्या भरात जसं घर सोडलं होतं तसं तू निर्णय असं काय बी घेऊ नगस। बघ ऐक की माझं, घर सोडायची भाषा करू नगस। हा नाही दुर्गे, आता इथं आपलं काय बी काम नाही, आता इथं राहायचं नाही। तू बी आवरायला घे। ताई अगं पण तू ऐकून तर घे। आम्ही चाललोय घर सोडून म्हणल्यावर तू इथं राहून काय करणार ग? ताई अगं तू असं खुळ्यावानी का करायल्यास? ऐक माझं, तू शांतपणे विचार कर। आणि हे बघ तू का नाही असं निर्णय घ्यायलास का नाही, थोड्या वेळात तुलाच वाटेल का आपण मोठी चूक केली। ताई असं काय बी करू नगस। आणि तुला सांगू, मोठ्या मालकांसमोर आणि मास्तरनी समोर समजा खरं सांगायची काय बी गरज नव्हती ताई। आपलं पितळ उघडं पडलं ताई, आता ते दोघं काय करतील सांग बरं? अक्षर हे काय होतं? म्हणजे हे भुवनेश्वरीला अचानक काय झालं? तेच तर मला काही कळतच नाही बाबा, काय झालं त्यांना? अक्षरा मला टोटल लागत नाहीये कशाची, आणि मला आता जास्त धास्ती वाटायला लागली। म्हणजे जी बाई बसता उठता कारस्थानं करते, तुला आणि मला त्रास दिल्याशिवाय जिला चैन पडत नाही, ती बाई सगळं अचानक सगळं खरं खरं कबूल करते स्वतःहून। अक्षरा हे तुला खरं वाटतंय, तुला पटतंय? हे मला नाही पटत आहे, मला खरं नाही वाटत आहे। मला असं वाटतंय की त्या खरं बोलतायत। अक्षरा बाळा, आत्ताच्या या तिच्या वागण्यावरती नको जाऊ। तुला तिचा खरा स्वभाव माहिती आहे, तू अनुभव घेतलायस। स्वार्थासाठी ती बाई वाटेल ते करू शकते, वाटेल तेवढे रंग बदलू शकते, तुला माहिती आहे। म्हणजे बघ ना, इतके दिवस लग्न म्हणून जीव काढला तिनं, इतका त्रास दिला। मी अट घातल्यानंतर तुला घरात परत आणण्यासाठी तिनं एवढं सगळं घडवून आणलं, ती बाई अचानक आता लग्न नको म्हणते। अक्षरा तिचा सूर ऐकलास तू? तिचा शांत संयमी सूर हे नवीन आहे। आक्रस्ताळेपणा नाही, आरडाओरडा नाही, कुरघोड्या नाहीत। हे जास्त डेंजरस वाटते मला। आणि मला अक्षरा, मला हे खरं नाही वाटत आहे। ती सहानुभूती मिळवण्यासाठी करते का हे? नाही 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 बाबा, हे सहानुभूती मिळवण्यासाठी नाही केलं त्यांनी। मला मॅडमच्या डोळ्यात खरेपणा दिसला बाबा। मला खरंच असं वाटतंय ते खरं बोलल्या। अक्षरा, मला हे सगळं नाटक वाटतंय तिचं अजूनही। बाबा मला मान्य की त्यांनी आतापर्यंत फक्त कारस्थानं केली आहेत, नाटकं केली आहेत। हाच त्यांच्या बोलण्यात खरेपणा होता बाबा, मन मोकळेपणाने बोलल्या त्या। मला जेव्हा आधी कळलं ना की या अधिपतींच्या खऱ्या आई नाही आहेत, तेव्हा मला खूप धक्का बसला होता। तेव्हा प्रचंड राग आला, मी त्यांच्याशी बोलायलाही गेले होते। पण मग त्यांनी त्यांची खरी बाजू मला सांगितली। अशाच मन मोकळेपणाने त्या माझ्याशी बोलल्या। या घरात आल्यापासून नेमकं काय काय घडलं हे सगळं खरं सांगितलं त्यांनी। आणि मला आज तेच जाणवलं बाबा त्यांच्या बोलण्यात। एक स्त्री म्हणून मला पटलं सुद्धा त्यांचं म्हणणं। म्हणजे खरं सांगायचं तर तेव्हा सहानुभूती वाटली होती मला त्यांच्याबद्दल। एक लेकरू येऊन तुमच्या पायाला मिठी मारतो, तुम्हासनी आई आई म्हणतो, तुमचं काळीज हलणार नाही काय? अधिपतींच्या त्या मिठीत आमच्यातल्या बाईची आई झाली। एका क्षणात पोरानं आई केलं आम्हासनी। मला आज असं वाटलं की त्या असं मन मोकळं करतायत आपलं।
यामागे कारस्थान असेल असं नाही वाटत बाबा मला. अक्षर काय ना, मलाही गोंधळायला झालंय, पण इतकी वर्ष मी त्या बाईला ओळखतो. मला माझा असा इतक्या सहजासहजी तुझ्यासारखा विश्वास नाही बसणार. मला वाटतंय की ते हे खरं नाहीये. हे जे काय करून गेलं ना ते सगळं खोटं आहे आणि याच्या मागे तिचा काहीतरी हेतू आहे. बाबा पण माणूस असं सतत खोटं नाही ना वागू शकत. कधीतरी त्याला रिअलाइज होतं की आपण चुकीचं वागलोय, आपण असं करायला नको होतं. मला असं वाटतं भुवनेश्वरी मॅडमना फायनली रिअलायझेशन झालंय. ठीक आहे अक्षरा, पण मला सांग नेमकं आज का सुचतंय तिला हे सगळं? लग्न उद्यावर आलंय ना, आणि आज ती आपल्याला हे सांगते लग्न नकोय वगैरे. हे म्हणजे असं का? हे मला कळत नाहीये. असं का? तिला लग्न हवंच आहे. हे जे काही आत्ता ती करून गेली ना त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे. त्याच्या काहीतरी मागण्या आहेत, नवीन मागण्या आहेत. नाही नाही नाही, तसं काही नसेल बाबा. तुम्ही नका एवढा विचार करू. आता आपण काय करायचंय? म्हणजे ती तर आता लग्न नको म्हणते, मग आपण सोडून देऊयात तो विषय. हा म्हणजे बघ, तुलाही माहितीये मला सिरियसली तिच्याशी लग्न करायचं नव्हतंच. मी सुटलो असं म्हणूया आपण. असंही तू घरात परत यावीस म्हणून मी तयार झालो होतो ना लग्नाला. आता तिचाच निर्णय बदलला म्हणते ती, तर मग मी पण माझा निर्णय बदलतो ना. ही दोघं आमच्या बाबतीत जे काय करतील ते आम्हाला मान्य असेल. जी काय शिक्षा देतील ते आम्ही भोगू. जा आता, जास्त बडबड करत बसू नकोस. निघायचंय आपल्याला. ताई, अगं अशी लंकेची पार्वती बनू नकस. मला तुला असं बघायची सवय नाही. तू का नाही मूळ रूपात ये बरं. आणि हे बघ, घर सोडायची भाषा करू नकस ताई. हा दुर्गे, तुला एकदा सांगितलं कळत नाही बाई? आपण या घरात आलो होतो तेव्हा कसे आलो होतो? नाही घर आपलं आहे, ना सोनं आपलं आहे, नाही प्रॉपर्टी आपली आहे. आपलं काय सुद्धा नाही इथं. अगं ताई, तुला काय दुर्बुद्धी सुचल्या? तू अगं सुखाची जिंदगी दुःखात का टाकायली असताई? आणि तू मला सांग, आपण हे घर सोडल्यावर कुठे जाणार, कुठे राहणार आपण? वाट फुटल तिकडे जाऊ, पण आता इथं राहायचं नाही. जा आता. आणि आईला पण सांग आवरायला. आपल्याला निघायचंय. आई, तू माझं ऐकून घे की. एवढंच. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही दुर्गे? निघ. हाय साहेब, बोला की. अधिपती, जरा घरला येत आहे का? हा चालतं, येतो. काय हो, काय काम आहे का? हा, जरा काम होतं. काय झालं? तुमचा आवाज का असा झालाय आई साहेब? काय झालं? नाही अधिपती, फोनवर नाही बोलता येणार. जरा या तुम्ही इथं, आपण बोलू.